ज्ञानेश्वर माऊली दादा यांच्या पुण्यतिथी सोहळ्याची आज सांगता होणार असून या सांगतासाठी चाकरवाडी ह्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसाद पोहोचावा यासाठी शेकडो भाविक बुंदीचा महाप्रसाद पॅकिंग करताना आपल्याला पाहण्यास मिळत आहेत। गेल्या 2 दिवसापासून हा बुंदीचा महाप्रसाद तयार केला जात आहे। तुम्ही पाहू शकता की लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून अशा प्रकारे बुंदीचे ढिगारे तयार केले जात आहेत आणि तयार केलेल्या बुंदीचे काही शेकडो भाविक भक्त हे पाकिट तयार करून येणाऱ्या प्रत्येक भाविकांना हा महाप्रसाद मिळावा याची काळजी देखील घेतली जात आहे। 20व्या शतकातील थोर संत श्री माऊली दादा महाराज यांच्या 25व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र चाकरवाडी ह्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्त्यासह प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते। आज ह्या कथेची व सप्त्याची सांगता असून त्यानिमित्त चाकरवाडी ह्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना महाप्रसाद मिळावा ह्यासाठी काळजी देखील घेतली जात आहे। तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने ह्या ठिकाणी बुंदी तयार केली जात आहे। शेकडो महिला भाविक भक्त ही तयार केलेली बुंदी पॉकेटमध्ये भरताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे, कारण चाकरवाडी ह्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना हा महाप्रसाद दिला जाणार असल्यामुळे गेल्या 2 दिवसापासून ही बुंदी तयार करण्याचं काम चालू आहे। या बुंदीबरोबरच भात देखील दिला जाणार आहे। मात्र गोड पदार्थ म्हणून ही बुंदी तयार करण्याचं काम वेगाने चालू असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे। 2 दिवसापूर्वी पावसाने थोडा अडथळा निर्माण झाला होता, मात्र पुन्हा एकदा ह्या ठिकाणी बुंदी तयार करण्याचं काम प्रगतीपथावर असल्याचे पाहण्यास मिळत आहे। आज ह्या ठिकाणी सप्त्याची व शिवमहापुराण कथेची सांगता असल्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक भक्त हे या ठिकाणी येत असून या येणाऱ्या प्रत्येक भाविकांना या ठिकाणचा महाप्रसाद मिळावा आणि तशी ती योग्य ते निवेदन देखील केलं जात असून या प्रत्येक भाविकांना हा बुंदीचा महाप्रसाद पाकिटच्या मार्फत दिला जाणार आहे। तुम्ही पाहू शकता शेकडो भट्ट्याच्या मार्फत ही बुंदी तयार करण्याचं काम देखील चालू आहे।